कुठून आला? अरे बापरे, एवढ्या लांबून आलात का? टेस्ट बद्दल काय बोला इथल्या? टेस्ट छान आहे. 60 रुपयाला घेण्यापेक्षा ते 10-20 मध्ये जरा क्वांटिटी कशी टेस्ट वाटते याची? छान आहे. मस्त होती का? टेस्ट बद्दल भेटत नाही. आज आम्ही कित्येक वर्षाकडे येतोय. अच्छा, किती फेवरेट डिश आहे मिसळ पाव, सिंगल वडा उसळ. 4 दिवस आम्ही पूर्ण फॅमिली बसलो, विचार केला काय नाव ठेवायचं. पण त्यातलं एकादशी नाव आम्हाला थोडं युनिक वाटलं. एका घासाचा एक वडा म्हणजे चटणीमध्ये डुबवला डायरेक्ट करणार. नमस्कार मंडळी, माझं नाव शेडगे आणि मराठी युट्यूब चॅनलवरती सर्वप्रथम तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो. आणि आज आपण भेटायला आलोत एकादशी हॉटेल. म्हणजे इथं अस्सल महाराष्ट्र फूड्स भेटतात मित्रांनो. ते तुम्हाला आता मी दाखवणार आहे आतमध्ये जाऊन काय काय भेटतो. इथं भरपूर व्हरायटीज आहेत आणि तुम्हाला एकादशी हा नाव पडला आहे मित्रांनो. एकादशी म्हणजे इथे फक्त एकादशीचे आपण प्रकार असतात मित्रांनो. काय शिरा असेल, उपमा असेल, जे उपवासाचे आपले जे प्रकार असतात ते नाही मित्रांनो. अजून भरपूर इथे काय व्हरायटीज आहेत ते पण तुम्हाला दाखवणार या व्हिडिओमध्ये. तर जाऊया आपण आतमध्ये काय काय भेटतो, कसं आहे, काय काय क्वांटिटी आहेत, कशा व्हरायटीज आहेत त्या आपण बघणार आहोत. तर चला जाऊया आतमध्ये आणि सुरुवात करूया आपल्या ब्लॉगला मित्रांनो. तर चला. तर मित्रांनो हे आपले ओनर आहेत. नमस्कार ताई, तुमचं नाव? माझं नाव वैष्णवी नागवेकर. अच्छा, तर आपला हे शॉप कधीपासून चालू करायचं? आपल्या आता हॉटेलला जवळजवळ 6 ते 7 वर्ष झाली. अच्छा. 6 ते 7 वर्षापासून आपला बिझनेस सुरू आहे. आणि ह्या म्हणजे हॉटेलच्या म्हणजे तुम्ही जर उपक्रम चालू केलाय त्याचं नाव काय युनिक आहे म्हणजे एकादशी नाव म्हणजे कशावर तुम्ही असा म्हणजे विचार केलात की? बरोबर. गेली 40-45 वर्ष माझा वडिलांचा केटरिंगचा बिझनेस आहे. आमच्या केटरिंगचं नाव आहे पंचामृत केटरिंग. ते नाव पण आम्ही थोडं युनिकच होतं. तर त्याच पद्धतीने आम्ही म्हटलं की आता हॉटेल इंडस्ट्रीत उतरायचं तर हे पण नाव थोडंसं युनिक पाहिजे. सो त्याच्यावर आम्ही भरपूर म्हणजे जवळजवळ 3-4 दिवस आम्ही पूर्ण फॅमिली बसलो, विचार केला काय नाव ठेवायचं. पण त्यातलं एकादशी नाव आम्हाला थोडं युनिक वाटलं. काय म्हणजे एकादशी आपल्या म्हणजे एकादशी फूड नाही भेटत आहे. आपलं प्युअर व्हेज आहे. तुम्हाला सगळं व्हेज मिळतं. पण एकादशी म्हणजे बऱ्याच जणांना वाटतं की फक्त उपवास फक्त उपवासाचं नाहीये, आपल्याकडे बाकी मेन्यू पण आहे. म्हणजे हा शॉप आपला आहे ना, तो म्हणजे किती चालू असतो तरी पण? सकाळी 7:30 ला सुरू होतं ते रात्री 9:30 पर्यंत चालू. अच्छा, म्हणजे इथं माणसं लंच करू शकतात का? हो, लंचला आपल्याकडे थाळी सिस्टम नाहीये. पण आपण आता आजूबाजूला सगळे ऑफिसेस आहेत, बँक्स आहेत, त्यांच्याकडे बघून हे आपण हे डेली मेन्यू सुरू केलेत. म्हणजे तुम्ही या दिवसांना तुम्हाला हे मेन्यू मिळतात. थँक्यू ताई. तर मित्रांनो इथं आलात ना तर तुम्हाला सर्व इथं काही फराळ वगैरे तुम्हाला बघायला भेटेल मित्रांनो. तर काका घरगुती बनवलेला आहे का फराळ वगैरे? हे घरगुती तर रत्नागिरीवर नाही येते का हे? तर मित्रांनो हे बघू शकता घरगुती बनवलेले सर्व आहे. मेथीचे लाडू पण तुम्हाला भेटतील, चकल्या पण आहेत त्या पण भेटतील मित्रांनो. सर्व काही घरगुती पद्धतीने इथे तुम्हाला जेवण भेटणार आहे. तर चला आपण सिटिंग एरिया पण बघू शकता मित्रांनो. खूप सिटिंग एरिया थोडा चांगला आहे. अच्छा, तर आपल्या इथं ड्रिंक्स मध्ये काय काय भेटतं तरी पण? सगळे आपले होममेड ड्रिंक्स. अच्छा, होममेड ड्रिंक्स आहेत का? सगळे आपण इथेच बनवतो. अच्छा, हा. त्यातलं सगळ्यात जास्त चालतं हे केशर लिंबू सरबत. हे वाले का केशर हे केशर लिंबू, नॉर्मल लिंबू सरबत नाही, केशर लिंबू सरबत आहे. तू ट्राय कर. त्यानंतर हे आहे आवळा सरबत, आवळा सरबत, कोकम सरबत आहे, कोकम सरबत आहे. हे आहे पियुष. पियुष म्हणजे आपलं बेसिकली लस्सीच असतं. अच्छा, हा. त्याच्यामध्ये जायफळ असतं, अच्छा, थोडीशी वेगळी पावडर असते, ते सगळं टाकून ते पियुष बनतं. अच्छा. त्यानंतर ही आहे लस्सी पण आहे का आपल्याकडे? आणि सोलकढी आहे. सोलकढी पण मिळते. तर मित्रांनो हे बघू शकता मी सोलकढी पासून सर्व तुम्हाला ड्रिंक्स वगैरे भेटतील. आपल्याकडे आमरस आणि कन्न पण अवेलेबल होईल. ते पण आपण इथे बनवून. अच्छा, म्हणजे होममेड आहे का आपल्या घरगुती सर्व? हे पण तुम्ही सर्व घरी बनवलेलं आहे का? हो, रोज सकाळी बनतो, संध्याकाळपर्यंत संपतं, मग परत दुसऱ्या दिवशी नवीन बनतं. अच्छा, म्हणजे एवढा फेमस आहे का तुमच्या इथं? हे सगळे ड्रिंक्स मी सगळे तुम्हाला देते, तुम्ही स्वतः ट्राय करा. हो, ठीक आहे चालेल. स्विगी आणि झोमॅटोची पण सोय आहे का? अच्छा, तर बघू शकता मित्रांनो आपल्या इथे म्हणजे स्विगी आणि झोमॅटोची पण चांगली सोय आहे. म्हणजे इथं तुम्ही घरी बसल्या ऑर्डर पण करू शकता. मित्रांनो हे आहे एकादशी उपहारगृहाचे मेनू कार्ड. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो किती रुपयाला काय किती भेटतंय. मी आता सांगू नाही शकत कारण की यांच्याकडे व्हरायटीज भरपूर आहेत. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो. आता आपल्या कोणते डिशेस आहेत मोस्ट सेलिंग आपल्या इथे? सगळ्यात पहिले मिसळ पाव का? आपली पटकनची उसळ म्हणजे वारल्या म्हणजे चेंज होते त्या दिवशी का मटकी दर दिवशी सेम मिळतो. हा आपला सगळ्यात हायेस्ट आहे.
बाहेर त्याच्यानंतर दुसरा आहे आपला वाटाणा पॅटीस. वाटाणा पॅटीस. हा वाटाणा पॅटीस. हा वाटाणा पॅटीस. तिलाच रात्री तुला वाटाणे दिले त्याच्यानंतर आहे मिनी बटाटा वडा. जे एका प्लेटमध्ये 10 पीस येतात. हे खायला तुला easy पडतात, काहीच नाही. आणि आपली आहे कोथिंबीर वडी. आणि हे आहे आपलं पायनॅपल शिरा. अननसाचा शिरा. आपण असं जास्त ingredients वगैरे वापरत नाही. आपण ना त्याच्यामध्ये पायनॅपल किसून टाकतो. हो. तर चला मित्रांनो, आपले डिशेस आलेले आहेत ते तुम्हाला दाखवतो काय काय आहे. तर मित्रांनो, ही आपली मिसळ आहे. खूप फेमस मिसळ आहे ती. तर ती आहे आणि ह्या कोथिंबीर वडी आहेत मित्रांनो. 60 रुपयाचे आहेत. 60 रुपयाला तुम्हाला 8 पीस देतील आणि हे आहेत वडे आहेत. तर मित्रांनो हे आहेत वडे, मिनी बटाटे वडे आहेत मित्रांनो. मी बघू शकता किती पीस आहेत. 1 2 3 4 10 पीस आहेत मित्रांनो. 60 रुपये 10 पीस येतात. वड्याची साईज तुम्हाला दाखवतो आता. तर वड्याची साईज छोटी आहे मित्रांनो. पण ही छोटी प्राइस आहेत ना, म्हणजे छोटे आहेत नाही दिसायला. हे लोकांना खूप आवडतात मित्रांनो, कारण की एक बाईट मध्ये खाऊ शकतात आणि 60 रुपये 10 वडे भेटतात मित्रांनो. चांगली प्राइस आहे. आणि आहे पायनॅपल शिरा मित्रांनो. आपण मोस्ट सेलिंग त्यांच्या ह्याच्यामध्ये आहे. तर बघू शकता पायनॅपल शिरा आहे हा. आणि यांचा इथला फेमस एक डिश आहे वाटाणा पेटीस. ते तुम्हाला दाखवणार आहे वाटाणा पेटीस कसा असतो मित्रांनो. याची तुम्हाला साईज दाखवतो. म्हणजे आपला एक चेंडू असतो मित्रांनो, बॉल असतो. बॉल एवढी साईज आहे आणि वाटाणा पेटीस आहे. यामध्ये नंतर पुढे तुम्हाला याच्यामध्ये काय काय ते पण दाखवतो. तर या आता आपण स्टार्ट करू खायला. तर चला पहिल्या मिसळ पण सुरुवात करू. मिसळ कशी सुरू करायची. तर चला मित्रांनो, मिसळ पण स्टार्ट करूया. मिसळ कशी आहे ती पहिले बघूया. खूपच छान मित्रांनो. खरंच पहिल्या बाईट मध्ये म्हणजे टेस्ट मध्ये समजली कशी मिसळ आहे. खूप छान मिसळ आहे. जवळ येऊ शकतो, बघू शकता ती किती घट्ट आहे मित्रांनो ही मिसळ. आणि खूप छान प्रकारे केलेली आहे. अशी मिसळ तुम्हाला खायला भेटणार नाही कधी मिसळ. तर चांगला वास पण येतोय. भूक पण लागली मित्रांनो, दुपारी टाइम आहे. खरंच खूप चांगली मिसळ आहे. आता या पावस करून ट्राय करूया. पण आता मिसळ करू. खूप छान आहे. आपल्यामुळे ताई बोलल्या की आपले मोस्ट सेलिंग आहे मित्रांनो. असणारच खरंच टेस्ट प्रमाणे असणार मोस्ट सेलिंग आहे. तर चला मित्रांनो, आता आपण मिनी वड्यांचे आहेत ते ट्राय करूया. म्हणजे वड्याची साईज लई छोटी आहे, बघू शकता. 60 रुपयाला 10 आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये अजून आहे सॉस, टोमॅटो केचप आहे, सॉस ऑफ बोलल्याला. आणि यांची युनिक चटणी आहे. त्याची तुम्ही म्हणजे कलर बघू शकता. यांची काय अलग चटणी आहे. ऍक्च्युली मला माहिती नाही, ते सांगू नाही शकत कसले. तर चला पहिला आपण त्यांची चटणी सोबत ट्राय करूया. त्यांचा वडा फेमस आहे इथं मित्रांनो. खूप छान. आणि कसं माहिती आहे, एका घासाचा एक वडा आहे. म्हणजे चटणीमध्ये डुबवला डायरेक्ट करणार. आवडलं मला. आणि जे मोस्ट सेलिंग आहे वडा ह्याच्यामध्ये 10 वडे भेटतात 60 रुपयामध्ये. आणि त्या मोस्ट सेलिंग म्हणजे बेस्ट आहे. आपण कोथिंबीर वडे ट्राय करूया मित्रांनो. कोथिंबीर वडे कशी आहे ते बघूया. तर हे पण मित्र 8 पीस आहे तुम्हाला. 60 रुपयाचे आहेत, 8 पीस येणार. पण ह्याची मला क्वांटिटी थोडी जास्तच वाटते. 8 पीस 60 रुपयामध्ये. तर आपण सेम चटणी आहे, सेम सक्सेस आहे, त्यामुळे ट्राय करूया आपण. आता चटणी सोबत ट्राय करूया मित्रांनो. आणि चटणी मला ऍक्च्युली म्हणजे तिखट वाटते जरा, पण ही चटणी अजिबात तिखट नाही आहे. चटणी मला ऍक्च्युली खायला खूप मजा येते टोमॅटो केचप पेक्षा. खूप छान. अरे मजा आली खाऊन. म्हणजे तसं नाव आहे ना,
चौकोन गुळाचा तसे टेस्ट पण आहे मित्रांनो मस्त. तर मित्रांनो इथे काहीतरी अलग पद्धतीने बनवलेलं आहे वाटाणा पेटीस. तुम्हाला दाखवलं मित्रांनो. आता आतमध्ये खोलून दाखवतो आतमध्ये काय काय असतं या जवळ. तर मित्रांनो वाटाणा पेटीस आहे. मी पण पहिल्यांदा ट्राय करतोय वाटाणा पेटीस. आणि एका आतमध्ये असं असतं बघू शकता. कोकणी पद्धतीने बनवलेला आहे पुरा. आणि ह्याच्या बटाटा आहे, वाटाणे आहेत आणि कोकणी पद्धतीचे जे मसाले आहेत ते पण टाकणार आहेत. खोबरा आहेत मध्ये मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो हे बघा. आता आपण ट्राय करूया, बघूया कसा लागतो. मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे, बाकी मी सर्व ट्राय केलं आहे मित्रांनो. हे पहिल्यांदा ट्राय केलं माझ्यासाठी पण अलग आहे. तर बघूया. खूप छान. काहीतरी नवीन नवीन प्रकारची माझ्या मानव आहे. थोडं क्रंची पण आहे. भरून थोडं क्रंची आहे. अजून बटाटे वाटायला ठेव म्हणते. आणि ह्याच्यामध्ये जे मसाले आहेत ना ते थोडे आले वाटायचे. कारण की तिखट वगैरे नाही पण थोडा लाईट मला आता स्वीट वाटतोय. पण मस्त आहे खायला मजा येते. चला आता पायनॅपल शिरा बघूया. यांचा बहुत सेलिंग आहे इथला म्हणून आपण ऑर्डर केला होता. तर शिरा बघा मित्रांनो एकदम सॉफ्टी एकदम बघू शकता. आणि बघूया आता खाऊन कसा आहे. आणि याचा शिरा ना थोडा अलग आहे मित्रांनो. काही ठिकाणी शिरा बघतात ना तर पातळ पातळ येतो एकदम. पण यांचे जे ते कडकन आपण बोलतो ना ते जाडे जाडे बघू शकता. तर बघूया आता आपण टेस्ट करूया मित्रांनो पायनॅपल शिरा. हिराला बेस्ट आहे आता. त्याच्यामध्ये ना बदाम काजू पिस्ता हे पण टाकलेला आहे. ते मला आतमध्ये दाखवून दिसतात. आणि तुम्ही वरतून बघू शकता मित्रांनो बदाम वगैरे आहेत. हे बघा मोठे मोठे बदाम या साईडला आतमध्ये आहेत. काजू पिस्ता म्हणजे खाताना मला फील होतोय की आतमध्ये मला लागतोय. स्पेशली त्यांचा लिंबू सरबत केसर लिंबू सरबत आहे त्यांना मित्रांनो ते दिलेलं आहे. मित्रांनो हे आहे ज्यूस म्हणजे हे आहेत ना त्यांनी घरी बनवले मित्रांनो. जर तुम्हाला बॉटल मध्ये दिसतात तर ते घरी बनले त्यांच्या घरगुती आहे केसर लिंबू सरबत आणि पियूष. तर चला आपण ट्राय करूया. हे पण ट्राय करून दाखवतो तुम्हाला कसे टेस्ट पण बघूया. पहिला लिंबू सरबत घेऊया केसर वाला मित्रांनो. तर चला बघूया. चौकन खूप आले का याची म्हणजे आपण जो नॉर्मल पितो ना लिंबू सरबत तसा नाही अजिबात. त्यांनी बनवलं घरी आहे एकदम घट्ट थोडा आहे. म्हणजे आपल्या इथं पाण्याचा जास्त वापर होतो तर पाण्याचा वापर जास्त कमी आहे मित्रांनो. आणि थोडा अलगच लागतोय जरा वेगळं लागतंय पण आपल्या बाहेर पिण्यापेक्षा खाल मला जरा बेटर वाटतंय. आणि पिऊष आज मला पण नक्की माहिती त्या बाकी काय आपले बोलते आतमध्ये काय काय असतं ते ऍक्च्युली मुले तिथं बघायचं तुम्हाला समजेल. पण हे जरा मला लच्छी सारखं वाटते. आय थिंक बघूया. लस्सी आहे बरं एवढा घट्ट आहे ना बिया जाम मजा येते. आणि याच्यामध्ये थोडासा फ्लेवर येतोय की मगाशी बोललो शिरा खाताना बोललो एक फ्लेवर येतो म्हणजे स्मेल येते खाताना ते याच्यामध्ये येते. पाच दिवसात ट्राय केले मित्रांनो बघू शकता टेबलावरती अजून आहे पण सर्व एक एक ट्राय केला आपण त्यांना. पण त्याच्यामध्ये ना तर महाराष्ट्र कोकणी पद्धतीचा जो आपला फ्लेवर आहे तो मला आहे टेस्ट मध्ये आलेला आहे मित्रांनो. असं महाराष्ट्र जो आपण जो बनवतो आणि घरगुती आहे पुरा मित्रांनो. असं वाटणार नाही की कोणत्याही हॉटेलमध्ये जातोय असं काय नाही मित्रांनो. पुरा घरगुती आहे पण टेस्ट बेस्ट आहे. टेस्ट मध्ये बेस्ट मला आवडलं सर्व. आता आपण सर्व ट्राय करा तुम्ही बघत असाल. आणि मित्रांनो एक बोलू ना तर ह्याने होममेड आहे ते घरी बनवलेले आहे. पण घरी असं वाटत नाही की घरी बनवलं मित्रांनो. असं मध्ये नॅचरल मित्रांना बोलवायला वाटतं खूप नॅचरल आहेत मित्रांनो. तर तुम्ही पण आलात ना तर नक्की ते ट्राय करा खूप चांगलं आहे. नमस्कार. काय नाव आपलं? मी संगीता टिकू. अच्छा सरोवरून इथे आले अच्छा. या हॉटेलमध्ये खाण्यासाठी. कुठून आलात? दही सर. अरे बापरे एवढ्या लांबून आलात का? ही माझी मैत्रीण हिला पहिल्यांदाच मी घेऊन आलेली आहे. अच्छा अच्छा तुम्ही तर आधी पाहिलेला आहे? मी बऱ्याच वेळा येऊन गेलेली आहे. अच्छा क्वालिटी आणि ते खूप छान वाटतं. अच्छा ते 10 पीस एका डिश मध्ये येतात. हो. आता शेअरिंग करून पण आपण खाऊ शकतो. ते तर आहे.
त्यामुळे ते संकल्पना ती चांगली आहे. अच्छा. आणि टेस्ट बद्दल काय बोलायचं त्या? टेस्ट छान आहे. स्पेशली ते सरबत आहे ना, केशर लिंबू सरबत. अच्छा, केसर लिंबू सरबत. आता तुम्ही काय खाल्लं तिथं? आता मी साबुदाणा वडा. साबुदाणा वडा. अच्छा अच्छा. आणि तुम्हाला म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये काय बोलायचं आहे तुम्हाला याच्याबद्दल? क्वांटिटी पण चांगली आहे. अच्छा. क्वालिटी पण चांगली आणि प्राइसच्या हिशोबाने आहे. Price पण ठीक आहे. रिजनेबल आहे ना? दोन ते पीस 60 रुपयाला घेण्यापेक्षा ते 10 पीस म्हणजे जरा क्वांटिटी हा, quantity. आणि 2-3 जण आपण शेअर करून देऊ. बरोबर बरोबर. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. काय नाव तुमचं? राजेश विठ्ठल महादेव. अच्छा. आणि आता तुम्ही काय घेतला होता? आता आम्ही इकडे उसळ आणि पुरी घेतलेली. उसळ आणि पुरी घेतली. अच्छा. तर तुम्हाला कशी टेस्ट वाटते याची? छान आहे. मस्त होती का? टेस्ट बद्दल प्रश्नच नाही. आज आम्ही कित्येक वर्ष इकडे येतोय. अच्छा. कितीतरी वर्ष झाली असे तुम्हाला? इकडे जवळ 15 वर्ष तरी झाली. किती? ओपनिंग झाल्यापासून ओपनिंग झाल्यापासून. आणि कुठून येता तुम्ही? आम्ही इकडचे मूळचे. दादर. दादरचे मूळचे आहे. आणि तुम्हाला तर कमच्या 5 ते 6 वर्ष झाली का इथे? झाडं भरपूर. भरपूर. त्याच्यापेक्षा जास्त. हा. कटलेट पण भरपूर सोपं आहे. अच्छा अच्छा. आणि तुम्हाला कशी टेस्ट वाटली म्हणजे आता? एकदम छान. अप्रतिम. आणि तुम्ही आता 5 वर्षापासून येताय बघा, 5-6 वर्ष आहे तुम्हाला. जास्त वर्ष झाली असतील. मग तुम्ही इथे जास्त आले तर काय खाता तुम्ही फक्त? जास्त करून माझी फेवरेट डिश आहे मिसळ पाव, सिंगल वडा, उसळ. सिंगल वडा उसळ. अच्छा. पुरी भाजी पण खाता का? हा. अच्छा अच्छा. ठीक आहे, थँक्यू. मला म्हणजे ह्याची प्राइस कशी वाटते एकदम? बरोबर. ठीक आहे, नॉर्मल. Normal. असं काय एकदम हे नाही. अच्छा. म्हणजे परवडणारी आहे. परवडणार. हा, ते तर आहे, परवडणार. परवडणार. तुला हॉटेल हो. बरोबर आहे. बरोबर. आणि त्याची क्वांटिटी पण त्याची आहे. आहे, क्वांटिटी पण आहे, व्यवस्थित आहे. आणि व्यवस्थित आहे. स्वच्छता आहे. हो, स्वच्छता आहे. स्वच्छता आहे. स्वच्छता पण डबल आहे. बरोबर आहे, बरोबर. थँक्यू आई. तर चला मित्रांनो, झालं आपला खाऊन म्हणजे 5 डिश घेतला होता आपण काहीतरी, तर आपण 5 ट्राय केल्या, खाल्ल्या पण होऊ शकता. ऑलमोस्ट सर्व खाली गेलेलं आहे. आणि जे नाही जमलं ना आम्ही पार्सल केलं, कारण की अन्न आहे ते फेकून नाही द्यायचं. म्हणून त्याला कुठे पाठवलं आम्ही जाऊन ते घरी खाऊ, त्याला टेन्शन नाही. आणि आपलं झालं आता पुन्हा सर्व टेस्ट मध्ये बेस्ट होता सर्व काही. असं एकाला पण असं नाव नाही ठेवू शकत की ह्याच्यामध्ये थोडा कमी होता, ह्याच्यामध्ये थोडी कमी होती, ह्याच्यामध्ये थोडी कमी होती. अजिबात असं काही नाही. सर्वेची टेस्ट बेस्ट होती. वस्त आवडला मला सर्व. मिसळ पण आम्हाला आवडली. अजून ह्याचे कोथिंबीर वडे होते, ते असं अनेक काय काय होता आपण खाल्ला. तुम्ही बघितला असाल तर तुम्ही पण एक दिवस नक्की ते व्हिजिट करा मित्रांनो. दादरला अगदी जवळ आहे मित्रांनो, जास्त लांब नाही आहे. सेना भवन आहे ना त्याच्या अगदी बाजूलाच आहे. 5 मिनिटावरती सेना भवनच्या इथून. तर तुम्ही पण या, खा मस्त. आणि टेस्ट चांगली आहे, रिजनेबल प्राइस आहे आणि क्वांटिटी असते यांची. बघत नसता तुम्ही पण म्हणजे 60 रुपयाला 8 तुम्हाला जर अशा कोथिंबीर वड्या भेटत असल्या मित्रांनो, 60 रुपयाला तुम्हाला 10 वडे, बटाटे वडे भेटत असते. तर आपल्याला त्याच्यामध्ये फायदा आहे मित्रांनो. तर नक्की या उपहारगृहाला भेट द्या मित्रांनो आलात तर. तर चला ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि एक सबस्क्राईब करा मित्रांनो, कारण की ह्याच्याने आम्हाला खूप हेल्प होते. तर व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा. तर भेटूया अशा एक खायच्या व्हिडिओमध्ये. तर तुमच्या आजूबाजूला कुठे स्टॉल असेल ना मित्रांनो नक्की मला सांगा. मी 100% कव्हर करण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो. कमेंट करा, मला सांगा कुठं आहे ते. तर चला भेटूया अशा व्हिडिओ. तोपर्यंत जय भारत.